श्लोक 91. श्रीराम नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जय राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम. समर्थ पुन्हा आपल्या मनाला सांगतायत की मी तुला पुन्हा पुन्हा नाम घ्यायला सांगतो आहे, त्याचा राग मानू नकोस आणि परमेश्वराचं नाम घेण्याचा आळस करू नकोस. भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न कर. शुद्ध अंतःकरणानं त्याचं चिंतन कर, त्याच्या नावाचा जय जयकार कर, म्हणजे तो तुला सहजपणे विना कष्ट प्राप्त होईल. एखादी गोष्ट माणसाला परत परत सांगितली तर ती त्याच्या मनावर ठसते, पण दुसरा प्रकार असा असतो की त्याचा कंटाळा येण्याची शक्यता असते. आम्हाला एवढं समजत नाही का, पुन्हा पुन्हा का सांगता, असं म्हणून जे हिताचं आहे ते ऐकण्याचा कंटाळा येऊ शकतो. पण लहान मुलाला जसं काहीतरी हवं असेल तर तो आपल्या मातेला हाक मारतो, तसं नाम घेतल्यावर देव आपल्यासाठी धावून येतो. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्ही प्रेमानं नाम घेत असाल तर देव भक्तासाठी उडी मारून येतो. उडी मारणं ही अत्युच्च अवस्था आहे. प्रथम चालणं, पळणं आणि उडी मारणं. नाम घेण्यामुळं देव त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्याला मदत करतो. नामस्मरणाला बसल्यावरती हजारो विचारांचा कोलाहल मनामध्ये माजतो आणि म्हणून त्या विचारांमध्ये न रमता त्याकडं दुर्लक्ष करावं. नाम मोठ्यानं घ्यावं म्हणजे मन एकाग्र होईल. भरकटणाऱ्या मनाला नाम हा विषय द्यावा. परमेश्वराचं सगुण रूप, पराक्रम, दया, करुणा, सामर्थ्य हे आठवावं, म्हणजे नाम घेण्याचा कंटाळा किंवा वीट येणार नाही. नको वीट मानू हे सांगण्यामध्ये समर्थांना नामस्मरणाचं सातत्य अपेक्षित आहे. एखादा गायक एका उंचीवर पोचला म्हणून त्यांना सराव करायचं सोडून चालेल का? किंवा रोज युद्ध होत नाही म्हणून सैनिक नुसते बसून राहत नाहीत. रोज डोंगर चढणं, पळणं या सर्वांचा ते सराव करतात. आत्ताच्या या पार्श्वभूमीवरती विमान उडवायचं नाही म्हणून विमानपट्टीची पाहणी करणं, विमान उडवण्याचा सराव करणं हे थांबवून चालेल का? तसंच नामस्मरण हे एक तप आहे. त्यासाठी नित्यनियम आवश्यक आहे. म्हणून समर्थ मनाला सारखं नामाविषयी सांगतायत. सर्वसाधारण माणसाची ओढ इंद्रिय सुखांकडे असल्यामुळं मनाला नामसाधनेत गुंतवून ठेवायला सावधपणे वागावं लागतं. भगवंताच्या इच्छेनं हे सगळं घडतंय ही भावना ठेवून परमेश्वराचं चिंतन करावं. त्याचं स्मरण होण्यासाठी, टिकण्यासाठी उत्सव करावा लागतो. परमेश्वराचं नाम आदरानं घ्यावं म्हणजे आपल्या मनात त्याविषयी तेवढी उत्कटता निर्माण होते. एखाद्या माणसाबद्दल आपल्या मनात आदर असेल तर आपण अतिप्रेमानं त्याची आठवण काढतो, त्याच्याविषयी सतत चांगले विचार करतो. तसंच प्रभू रामचंद्रांचं नाव आदरानं घ्यावं. भगवंताचं दर्शन हे आपलं ध्येय आहे. यज्ञ केला तर त्यासाठी सामुग्री लागते आणि एखादा पुरोहित लागतो. योगासाठी योग शिक्षक आणि काही साधनं लागतात. तीर्थयात्रेसाठी आपल्याला पैसा आणि वेळ दोन्ही द्यावा लागतो. पण नामस्मरणाला यातलं काहीच लागत नाही. त्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. नरहरी सोनार म्हणतात, नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे, नाम सर्वामध्ये सार नरहरी जपे निरंतर. पुढं समर्थ नामघोषाचं महत्त्व सांगतायत. नामाचा घोष करावा, नाम मोठ्यांदा घ्यावं म्हणजे लक्ष विचलित होत नाही. समर्थ म्हणतात, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. या नामघोषासाठीच तर समर्थांनी विविध ठिकाणी रामनवमीचा उत्सव सुरू केला.
सर्वांना त्या उत्सवात सामील होता यावं म्हणून रथयात्रेची परंपरा सुरू केली. आपण जर कीर्तनाला जात असलो तर कथेकरी बुवा मुद्दाम पूर्वरंग संपल्यानंतर नामघोष करायला सांगतात. आज आपण घरामध्ये नभोवाणी किंवा दूरदर्शनद्वारे कर्णकर्कश किंवा पाश्चात्य संगीत ऐकतो. या मोठ्या आवाजामुळं कधीकधी आपल्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. पण एका विशिष्ट लयीत आणि सातत्यानं नामाचा घोष केला तर नामाविषयी गोडी वाढत राहील. विज्ञानाच्या अभ्यासानं हे सिद्ध केलं आहे की मुखानं मोठ्यांदा विठ्ठल हे नाम घेतल्यामुळं हृदयविकाराचं प्रमाण कमी होतं. शौनक अभिषेकींनी अतिशय मधुर स्वरामध्ये रामनाम म्हटलेलं आहे. त्यात ते म्हणतात, नादातुनी हा नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अत्यंत आदरानं रामनाम घेतलं आणि नामाचा घोष करत जर आपण राहिलो तर माणसाच्या अंतःकरणातले सर्व दोष, काम क्रोधादी विकार, पापाचे संकल्प दूर पळून जातात असं समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम.